विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूलना भाग्यवंता छंदुमनी कोडकानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काही न धरावी भाग्यवंता छंदुमनी कोडकानी ऐकती तुका म्हणे भलत्या याती विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता छंदुमनी कोडकानी ऐकती विठाला पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा सरे चरण संतांची दंडकृपादाने कथेता दंडकृपादाने कथेता माझी सद्गुरु दास तुगा
वैराग्याचे महामेरू जगवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा थोडासा नामप्रकरणातल्या विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मलन भाग्यवंता छंदुमनी कोडकानी ऐकती जयांचे केलिया स्मरण होय सखळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे प्रतिवारी पंढरपूर प्रतिवारी पंढरपूर मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवारी पंढरपूर राधी महाद्वारा हरी भेटी हरी भेटी असो भावालो तुझ्या ठाया कृपा दृष्टी मजकड पाय हो पंढरी राया प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग महावैष्णव वैराग्याचे महामेरू जगवंदनीय जगद्गुरु कोणत्याही कार्याला कारण असते प्रत्येकाला अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पूर्णित झाली या भूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ग्रामदैवत हनुमंतराया शंभो महादेव श्री समर्थ गजानन महाराज साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शास्त्रज्ञान ज्ञानेश्वरी पारायण गोड अशी रामकथा श्री समर्थ गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं औचित्य आणि महापर्व शिवरात्रीचं औचित्य साधून शंभो महादेवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण असा मायबापू गोड संगम तुम्ही केला तर एक लक्षात ठेवा आणि अशा जर संगमावर जर चिंतन केलं तर त्याचं फळ आजचा सुंदर सुयोग तुम्हा मायबापांच्या भेटीचा आणि सेवेचा समस्त गावकरी समस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव या सर्वांचाच परिचय नाही त्यांच्या माध्यमातून तरुण तरुणदार परिसराचा वैभव असणारे दादाराव बुवाचा फोन आला बाबा असा असा सप्ताह ठरला म्हणले आम्हाला एक तारीख पाहिजे होती होत नाही मंडळाच्या आणि दादाराव बाबाच्या माध्यमातून तुम्हा मायबापांच्या भेटीचा आणि सेवेचा सुंदर विद्यार्थी गट आदरणीय आमचे कामाजी बाबा शिवाजी बाबा बिजू महाराज माऊली तुमचं नाव माहित नाही झालं एक लक्षात ठेवा विनेकरी बापू चोपदार बापू सामूर सिस्टीमवाले आणि माझ्या समोर बसलेली तुम्ही मंडळी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशी श्रेष्ठ मंडळी प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो विठ्ठला विठ्ठला सुंदर भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण आणि गजानन महाराजांचा प्रगट दिन असा तिहेरी संगम अशा या तिहेरी संगमावर जर चिंतन केलं दान दिलं अन्नदान केलं सेवा केली साधला हा पर्व
विठाला 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 विनोदाचा भाग काढा. महाशिवरात्री दरवर्षी, मकर संक्रांत दरवर्षी, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण एकदाच पुढच्या वर्षी येईल. मात्र माय बापू त्याचा वर्धापन देईल, हे येणार नाही. म्हणून कपिला षष्ठी नावाचं पर्व 60 वर्षाला. तुम्ही आम्ही जन्माला रोजच फक्त माणसाच्या नाही दादा, ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार जन्म भेटल. खंतीत येणं करा न होणे तुम्ही ठरवा. विठाला विठाला माणसाच्या जन्माला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. जन्म पावसी येतो न घडे पुन्हा येईलच याची गॅरंटी नाही. का येईल त्याचं जर पुण्य असेल तर तशी मती तशी गती. मरता मरता जर तुम्ही चिंतन करत करत गेले तर पुन्हा याची शक्यता आहे. विठाला 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 माय बाबू हे सुवर्ण संधी आहे. तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा असा देह भेटत नाही. देवे दिला देह भजना पर याच्यात एक एक पार्ट असं महागडं आहे, इतकं महागडं आहे. बरं तुम्ही कोण्या बाजारात घेतो म्हणजे ते भेटत नाही. एकदा डोळा गेला तर भेटते का? त्याच्या मधातली लेस टाकायला 50,000 घ्या.
असो मला तुमचा वेळ नाही पण अशी हे तुम्हा आम्हाला 3.5 हाताचं साधन भगवंताला साध्य करण्यासाठी देवाला प्राप्त करण्यासाठी हे ध्येय दिले. आहे बाबू मात्र या ध्येयाची आपल्याला किंमत नाही. फुकटात भेटते त्याची माझी किंमत. डोळा हे फुकट भेटला त्याची किंमत आहे का? मात्र चष्मा उशीच्या खाली ठेवला, नाताने उडी मारली की अरे कालच 1000 रुपये लागले. अरे 1000 रुपये लागले तर माय बापू माणसं धावायले आणि किती कोटीचा घातला. विठाला विठाला जोपर्यंत फुकटात देते त्याची किंमतच नाही. दाताची किंमत फुकट 32 दातात आहे का काही किंमत? एवढाले सुपारी फोडायला धडा धड. दात दुखायल्यावर 400 रुपये द्यायला पाडायला डॉक्टर साहेब काही करा. म्हणजे 400 500 दात काढायला 500 सगळी धनी बसवायला हिशोब लावा. विठाला विठाला एवढा सुंदर देह दिला त्याची माती केली. माती तुम्ही चला असं कसं बोलायले महाराज? एक राजा शिकारीला जंगलात हरणाच्या पाठीमागे सैनिक सोबत. सैनिक एकीकडे राजा एकीकडे हरण चपळ असल्यामुळे राजाला चुकून रात्र झाली, हरण पळून गेलं, राजा त्या जंगलात चुकला. काय करावं बरं? वाघाच्या डिंकाळ्या आसवाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. म्हणजे आपलं काही खरं नाही. अंधारात पडलं राहणार. एक असा लाईट दिसू लागला की गेली. बाबा तुम्ही या जंगलात? राजेश्री तुम्ही कसं काय? तुम्ही काय करता या जंगलात? चला म्हणले तुम्हाला राज्यात सोडतो. तुमची इतकी बिकट परिस्थिती आहे, वाळले लाकडं म्हणले. हो माझ्याकडे काही शक्ती नाही काही. तुमच्यामुळं माझा प्राण वाचला. तुम्हाला 20 शक्कर मलयागीर चंदनाची बागत होईल. मलयागीर चंदन म्हणजे उकळत्या तेला जर एक थेंब टाकलं तरी सांगतो त्याची किंमत भयानक झालं. एक लक्षात घ्या. ते गेले त्या घटनेला एक बरी झाल्यावर राजाला म्हणजे आजच्या दिवशी आपण जंगलात चुकलो, चला त्या व्यक्तीची भेट त्याला बरी त्याचा सन्मान केला. म्हणजे कसं काय तुमचं आता परिस्थिती तर तशीच दिसायली तुमची. म्हणजे बाग काय केली? पैसे विकली कशी म्हणले? म्हणजे तुम्ही बाग दिल्यावर राकेट टाकलं, त्याला फुकून गेलं, 1.5 रुपया पिपळाप्रमाणे कोळसा विकला. राजाला चंदनाचा तुला पाहिजे नाही. 25 आपलं 20 एकर चंदन झालं काय? मोठंच बोललं ते. विठाला विठाला भल्या माणसा तुला काहीच वाटलं नाही का? म्हणले एवढ्या चंदनाचा कोळसा करताना म्हणजे भाव त्यालाच बरा होता ना. आता बोलले 4-5 काय भाव सांगला या चंदनाचा? सांग. नाही नाही मागा. त्या शाहूकारानं 10 लाखाला मानलं की याची बीपीच नाराजी. मला मालिक आहे तू मुकत बसलं त्याच्याकडेच बाहेर नसतं पातळ केलं बरं. जमला कमी झाले का? 20 घे. 20 म्हणल्यावर तर कोमातच गेलं ते. विठाला विठाला गोष्वर आल्यावर म्हणे देवा अरे मला 20 शक्कर चंदन दिलतं, मात्र मी त्याचा कोळसाच केला, राखोडाच केला. किंमत कळाल्यावर त्याला धान झाली. दादा आपला कार्यक्रम दृष्टांत संपला. आपला नेमका आपल्याला याची ज्या दिवशी किंमत कळल त्या
जवळ सकळ सिद जवळ सकळ हात चालावया पाय हात चालावया पाय जवळ पुढे सोयीत पाय जवळ पुढे सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको जवा काळाचे दुरी नेला जवा काळाचे दुरी तीर्थयात्रे जाय चुकू नको जवा काळाचे दुरी नेला जवा काळाचे दुरी जवळ सकळ सिदाय हात चालावया पाये तव तू पुणे सोयीत पाये तीर्थयात जाय चुकून जवळ सकळ सिदाय हात चालावया जोवर सखल सिद्ध आहे हात चालावया आता पाया ताकद आहे उगाच म्हणतो का महाराज करणा भाग्यवंत सांगा तुम्ही बद्री केदार करायला अंगात ताकद पाहिजे की नाही? नंदन चालायला गिरनारचा पर्वत चढायला ब्रह्मगिरी करायला सांगा म्हाताऱ्या माणसाला होते का आता सांगा म्हाताऱ्या माणसाला याला जाता येत नाही समजून घ्यावं लागतं आता सांगा तुम्ही किती यात्रा होते सांगा तुम्ही शरीर साथ देते का म्हणून महाराज म्हणतात तरुणपणी हे कार्यक्रम केला पाहिजे सगळ्या तीर्थयात्रा नामचिंतन पारायणाला सुद्धा पण म्हाताऱ्या माणसाला बसले होते का बसतील आता तितकं बसलं होते का 2-2, 4-4 तास पारायणाला बसले होते का जप करायला बसले होते का म्हणून तरणा भाग्यवंत नटे विठाला विठाला अधारपणी नुसतं माळ घ्यायची आणि रामकृष्ण हरीचा जप करायचा. हे जमतं. जवानपणात केलं पाहिजे दादा परमार्थ काही माणसं म्हणतील महाराज मग जवानपणात परमार्थ करावं तर संसार कवा करा जवानपणात शेती कोण करा नांगर कोण आणा वखर कोण आणा ट्रॅक्टर कोण आणा पेराव कोण सोयाबीन काढाव कोण कापसा याचाव कोण तुम्ही म्हणता परमार्थ करावं तर ते करा अजिबात त्याला सोडू नका नका त्यागू अजिबात सोडू नका हे पहा, मी नेहमी सांगत असतो माणसं बिमार पडले की डॉक्टर करतात डॉक्टर कोण घेते सकाळ दुपार सायंकाळ गोळ्या घ्या मग गोळ्या आवडीने घ्यावा की गरजेने घ्यावा बरोबर आहे. संसार गरजेने करावं की आवडीने करावं कामाजी म्हणायला का याला ठेवता का पुजारी म्हणून विठाला विठाला
विठाला हरी विठ्ठल विठ्ठल तयारीच नाही दादा, एक लक्षात ठेवा. नाही त्याला माझं म्हणतो आणि हाय त्याला माझं म्हणतो, म्हणून आपल्या वाट्याला दुःख का येते त्याचं कारणच आहे. नाही त्याला माझं म्हणलं की दुःख वाट्याला आलं. परमार्थ याचंच नाव आहे. हो कालाय माझं म्हणून तुका म्हणजे माझे नवतील कोणी एका चक्र पाणी. आपण म्हणलो का देवाला साधू देव माझा आणि मी तयारी असं झालं. आपण ते तिला माझं, नाही त्याला माझं, ना त्याला माझं, नाही त्याला माझं. विठाला विठाला सुंदर असं माय बापू हे चंदनासारखा देह, याच्यातला एक एक क्षण इतका महत्वाचा आहे. माऊलींनी वर्णन केलं. पृथ्वी भरुनी रत्न दिली, पृथ्वीच्या भारोभार जरी सोनं दिलं तर गेलेला टाइम वापस येते का? आता सकाळपासून आतापर्यंत मी टाइम गेला वापस येते? आता आत्ता श्वास गेला वापस येते का? किती मेरू तुल्य पृथ्वी दिदलिया सुवर्ण, दिदलिया सुवर्ण. मेरू तुल्य पृथ्वी दिदलिया सुवर्ण, दिदलिया सुवर्ण. मेरू तुल्य पृथ्वी दिदलिया सुवर्ण, दिदलिया सुवर्ण. विठाला आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. बाप बंधन गेला, बाप बंधन गेला. कट दे कट नाकू पलटू, तो इथे झाला. उठा 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 दादा पाटी बयाने मोठी, उठा उठा दादा पाटी बयाने मोठे. उठा उठा दादा पाटी बयाने मोठे.
विठाला विठाला असं म्हणू नका मायबापू, एक लक्षात ठेवा, पण या लोकांसाठी किती करा फळाचं नाव ये रे. धन कमवून कोटी कोटी संगीत नाही रे, किती गोळा करा, मी असो की तुम्ही असो, माझ्या घरचे असो की तुमच्या घरचे, काही साजवणी मरदाना, काही मोराची बांधा.
काढोनी देती हुशेने घेती काढोनिया विठाला विठाला का लांबलो मी किती कमाई करा येथे येथे ठेवून जा. म्हणून काय बापू संग जर न्यायचं असेल तर फक्त ते सत्कर्म सगळे इथं आल्यानंतर सत्कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. काही माणसं बोलताना सहज बोलतात संग काय घेऊन आलो आणि काय घेऊन बोलण्याचं काढून टाका. येताना सत्कर्म घेऊन आलो आणि जाताना ते सत्कर्मच घेऊन जायचं आहे. अहो म्हणून इथं आल्यानंतर माय बापू सत्कर्म करायचे हे सप्त्याच्या मध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुण्य ते पर उपकार पाप ते यानं सत्कर्म होत असते. विठाला विठाला शंभर वर्षाची माती केली आपण ज्या वेळेला असा देह पुन्हा भेटत नाही बरं संघ कोणी देत नाही असा उपदेश ऐकल्याबरोबर सगळे लोक आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ चांगला पैसा. पैसा निश्चित पाहिजे पहा, नाव चालायला पाणीच पाहिजे आणि प्रपंच चालवायला कोणताच लागतो. पैसा कमवा जोडून या धन उत्तम उदास विचारे वेचक. साधू संतांनी प्रपंच सोडायचं सांगलं नाही. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारे. हर जाती धर्मामध्ये एक एक संत होऊन गेले मात्र त्याने त्याचे व्यवसाय सोडले का? पहा संत शिरोमणी सावता महाराज विश्वाचा मालक मळ्यातच बोलवला कर्म नाही सोडलं दादा. कांदा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी अवघी विटाई माझी अवघी विटाई माझी अवघी विटाई कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोशिंबीर लसूण मिरची कोशिंबीर अवघादाला मादारी अवघादाला मादारी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी अवघी मिठाई आले भागात ते खरीतो कर्म नाही सोडलं देवालाच मळ्यात बसले. गोरोबा काकानं देवालाच वरती घातलं. जनाबाई महाराजानं विश्वाच्या मालकाला तळायलाच बलिवलं. विठाला विठाला विठाला. म्हणून माहे बाबू कामामध्ये काम काही म्हणा अहो म्हणून माहे बाबू सगळे लोक आले महाराज तुम्ही म्हणता, आम्हाला मुक्त वयाचं आम्ही काय करावं. महाराजांना सांगितलं जोवर सफळ सिद्ध आहे तीर्थयात्रा करा. शंभरी तीर्थयात्रा म्हणायली तुम्ही आता आमचं आयुष्य सगळं प्रपंच गेलं आता काय गुरुजी चालू येईल आमच्याला तीर्थयात्रा करा. मग म्हणजे दान द्या दान दानाने धर्म करा देणे देव येतो. दान करत असताना मात्र एक लक्षात ठेवा कुळ पाहून कन्या आणि पात्र पाहून दान देत असताना खरंच ते सत्कर्मी लागते का? अहो अशाच पात्रात दान द्या नाही तर त्याचे चटके भोगावं लागतात. विठाला विठाला महाराज म्हणजे ते सांगायचं नका आमच्याजवळ काहीच नाही सगळा
विठ्ठला विठ्ठला त्याच्यापेक्षा काही मात्र आम्ही माणसं आमच्या हाताने काय काय कर्म काय काय पाप झालं असं आम्ही माणसं. आम्हाला आता सोप्या सोपा उपाय सांगा, अवघड सांगू नका. महाराज म्हणजे नाही जाऊ, अहो या वाटा झाल्या मोडून या वाटा सूक्ष्म तुमच्यासाठी राजमार्ग निर्माण केला, म्हणजे मग आम्ही काय करावं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठाला 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 विठ्ठल 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 मंत्र सोपा करी पापा निर्मूलन. तुमचं पाप किती असू किती जगात फक्त मंगल केस किती अमंगल असू पहा तुम्ही किती तुकोबारायला प्रमाण वाल्या
विठाला विठाला ठाला आला विठ्ठल 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 किती पाप म्हणजे काही पाप असे आहेत कोण्याही तीर्थावर स्नान करा तुम्ही ते पाप जातच नाही कोण्याही तीर्थावर काही काही खतरनाक पाप असतात एक लक्षात मन संकल्पाची न जाये तीर्थाच्या बापाला जात नाही विठाला विठाला
विठाला विठाला विठाला. फक्त ते नाम चिंतन करत असताना एक दक्षता घ्यायची. विठ्ठलच म्हणा तर भावे गावे गीत. नाम किती घ्यायचं हरी उच्चारणी इतकं नाम जप करायचा. पहिल्या काळात या महिला मंडळीला साधी घरी चढावं दोन फुटावरचं काढावं लागायचं. आणखी 2-3 सड करावं लागते. भात कसा मोगऱ्याच्या कळ्या झाला पाहिजे. मोगऱ्याच्या पाऊसाच्या सगळं त्याच्यावरचं आवरण गेलं पाहिजे. सतत माय बोलतो त्याला पांढरं शुभ्र होईपर्यंत तांदळाला सडावं लागायचं. तसंच आहे माय बापू. विठ्ठल नाम किती घ्यायचं दिन रजनी हाची. हो शुद्ध होईपर्यंत दादा मुधू सभाये तैसे सज्जनाचे. शुद्ध झालं की येवोनी गोपाळ करी पापा निर्मूलन. पापच शिल्लक ठेवत नाही. मंत्र इतका सोपा आहे. किती सोपा आहे किती. हो मंत्र सोपा आहे. पापातून मुक्त करते. घेते कोण भाग्यवान लागते. नामचिंतन करायला भाग्यच लागते. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले तीळ तीळ पुण्य सापडे. हो म्हणून माय बाप याला भाग्य लागते. विठाला विठाला. खरंच लोक तुम्ही भाग्यवान आहात. 19 वर्षापासून ही साधना चालू आहे. 19 वर्षापासून भाग्यवानाचे लक्षणं सांगलेत काहीतरी. भाग्यवानाच्या घरी काय असते. भाग्यवता घरी भजन पूजन. भाग्यवता घरी
भाग्यवंता घरी भजन भाग्यवानाच्या घरी भजन असते, सतत नामचिंतन असते दादा. सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर उठत भाग्यवान लोक आपलं दिनचर्या आटपून नित्य नेमाला बसतात. नित्य नेम नामी तो प्राणी लक्ष्मी वल्लभ. भाग्यवान कपाळावर मस्त गंध लावतात, 12 टिळे 12 ठिकाणी गंध लावतात. सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर आधी वारकरी स्नान झाले की बुद्धीची पूजा करतात, देवाला विनंती करतात, देवा दुर्बुद्धी ते मना कदा नुबुझो नारायणा. देवा याला वाईट मार्ग नको म्हणून बुद्धीची पूजा करत असतात. म्हणून कपाळावर गंध लावायचा, प्रत्येकाने लावला पाहिजे गंध. माय बाबा कपाळावर भोंड्या कपाळाने हिंडायचं नाही. मस्त गोपीचंदनाचा टिळा. पण हे मी म्हणायला सांगत नाही, तुळशी माळ गळान गोपीचंदन. हो माय बापू गोपीचंदन उठी दादा, तुळशीच्या माळा हार मिरवती गळारे. म्हणून बुद्धीची पूजा करायची. बरं सांगा तुम्ही, एवढं मोठं कपाळ आहे मला. मगच दादाराव म्हणले, बाबा म्हणले तुम्ही बुका लयच मोठाला होता हो. म्हणलं दादाराव या कपाळाचं दुसरं काय काम आहे याच्यावर? काय संबाराचे खोशे घालायचे हात, काय वांग्याचं झाड याचा की काय आवऱ्याचा येल याला, हे फक्त गोपीचंदन लावायच्याच कामी आहे. विठाला विठाला गोपीचंदन शीतल असते दादा. म्हणून मस्तक सदैव थंड पाहिजे म्हणून वारकरी टोपी घालतात, पटका बांधतात. पहिले म्हातारी माणसं बाण बुडके राहतात का? राहतच नाहीत दादा. खाऊन ते थंड राहिलं पाहिजे. हे पाव गरम, पेट नरम, शिर थंडा, जर कोई वैद्य येतो उठाव दंडा. आरोग्याचे लक्षणं सांगले. माय बापू माणूस जर बिमार पडलं तर आधी पोट दाबून पहा. पोटाचं नरम पाहिजे, किती जेवलं तरी पोळीसारखं. हो भूक किती लागली तरी अर्ध्या पोळीनं कमीच खाल्लं पाहिजे. हित भूक, रीत भूक आणि मित भूक. आहार रीतीचा असला पाहिजे, हिताचा असला पाहिजे. मित म्हणजे आहारापेक्षा कमी पाहिजे. आरोग्य चांगलं राहते दादा. पोट नरम पाहिजे, पाय गरम पाहिजेत. कव्हाय बी माणूस बिमार पडलं तरी पाय दाबून पहा. गरम लागले की म्हणा आरोग्य चांगलं आहे, आणि थंडगार पडले की म्हणा आता एरी पडतील बरं. नाही दचक साली सांगायलो रे गणित. पाय गरम पाहिजे आणि शिर थंडा. मस्त कवाय थंड पाहिजे. गरम दिमाग भांडण झाली की माणसं म्हणतात, हे उठ बरं तू, दिमाग गरम करू नको, उठ 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 उठ. हो ना, आता गरम दिमाग झाला तर तडल काय शिर तुटली तर कोमातच जाते ना ते. त्याच्यामुळे याला थंड ठेवायसाठी गोपीचंद लावा. विठाला विठाला ठाला हो भजनानं माय बापू परमानंद प्राप्त होते. भजनानं माणसाची बुद्धी सात्विक होते आणि वातावरण चांगलं होते.
विचार चांगले असतात. ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, गाथ्याचं चिंतन करा, गीतेचं चिंतन करा. आणि चिंतन केल्यानंतर तुम्हाला विचार करतात आणि मन प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न राहिलं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. हे भाग्यवानाचं लक्षण सांगलं. तुम्ही समजता ते भाग्य नाही, भाग्य तरी नोहे हो निकट वास बरा हो. म्हणून मायबापो भाग्यवानाचे लक्षण. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते दादा, पंढरीची वारी असते, सप्त्यातली पंगत. मग आल्याबरोबर मला म्हणले महाराज आमच्या गावाला एक टाईम चूल बंद अन्नदान रोज. टाळी वाजवा एकदा दादा, टाळी वाजवा. सांगा तुम्ही रोज अन्नदान म्हणल्यावर तुम्ही वाया जाणार नाही. येथे एकसित दिधेल्या अन्न, येथे चित्त दिधलिया अन्न येथे एक चित्त दिधलिया अन्न मान येते मान येते येते जे कचित जितल्या येते कचित जितल्या येते कचित जितल्या येते कचित जितल्या अन्न होय कोटी कुळाचा उद्धार. काही लोक म्हणतात ना आम्हाला पितृदोष आहे, काही लोक म्हणतात वास्तुदोष आहे. हे पहा, हे दोष जर घालायचे असतील तर नामचिंतन अन्नदान हो होय कोटी कुळाचा उद्धार होते दादा. अन्नदानात एवढी ताकद आहे. म्हणून पहा तीर्थावर लोक करतात. आपण आपल्या गावालाच तीर्थ करायचं आणि गावातच अन्नदान करायचं. तीर्थातही निश्चित करा, त्याचं फळ दुप्पट. मात्र सप्त्यात तेच फळ येथेही भेटते दादा. म्हणून अन्नदानाला फार महत्व आहे. म्हणून मायबापू हे पहा, अन्नदान केलं म्हणजे साक्षात भगवंताला जीव घालणं. का तर विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही. चला जन नो हे अवघे जनार्दन सर्वाभूती पाये हो. म्हणून अन्नदानाला फार महत्व आहे. हो कोटी कुळाचे उद्धरण भाग्यवान, पंढरीची वारी भाग्यवान हो, गाथा पारायण गीता पारायण भाग्यवान. म्हणून भाग्यवंता छंदू मनी, त्याला दुसरा छंद कोणताच नसते दादा हो. मायबापो हेच छंद का कोडकानी ऐकती. मग रामकथा असू द्या की भागवत कथा असू द्या, काय रामकथा आहे बी गोड आहे दादा. एक लक्षात ठेवा, काय अवस्था आहे रामकथेमध्ये हो. भाऊ असाव तर रामायणातल्यासारखे असाव. हा तुम्ही कसलाच मोह नाही दादा. राजपातका गेंद बना या खेलन लागे खिलाडी. अरे एक तरफ भरत ते एक तरफ राम, दोनों ने ही ठोकर मारे. दादा हे राज्य तुमचं आहे, दादा हे राज्य तुमचं आहे. नाही रे भरता, हे आईनं तुझ्यासाठी मागून घेतलं, तुझं आहे. आणि राजाचा फुटबॉल केला दादा. आणि 14 वर्ष राज्य कोण पाहिलं? प्रभू रामचंद्राच्या पादुका स्थापन केल्या. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग. रामकथा चालू आहे, विस्तार करत नाही दादा. अहो तसे पाहिजेत. नाही तर महाभारतातही भाऊच होते की नाही भाऊ? बरं तिकडे राजगादी इकडे राजगादीच. इकडल्या भाऊ त्यागी आणि तिकडले भाऊ सोयीच्या टोकावर बसल इतकं देत नाही म्हणला. देव म्हणले पा
खूप समजावून सांगितलं 5 गावं द्या आणि प्रश्न मिटवा. 5च. ते म्हणला 5 काय, सुईच्या टोकावर इतकी माती बसते तितकी का, तर ते मस्ती चालतं. कोण? दुर्योधन इतकं मस्तीत. हो माय का होतं ते राजाचं पोरग होतं ना दादा. 2-3 गोष्टी आल्या की माणसं मस्तीत येतात. धन मान बळे नाथविसी देवा, धन मान बळे नाथविसी देवा. दादा त्या दुर्योधना खाऊन तर राजाचं पोरग. धनाला कमीच नाही, पद आहे आणि भाऊ म्हणसाल तर 100. बरं दुसरे लोकही बी सांगा तुम्ही. ते म्हणला सुईच्या टोकावर बसली इतकंही देत नाही. इतकं देव म्हणले बाबा हरकत नाही. म्हणजे मात्र त्या पुढच्या परिणामाला सामोरा होय. विठाला विठाला हाय बापू. भाग्यवान बना, भाग्यवान बना. मस्त एकादशीचं व्रत करायचं, गळ्यात माळ, आणि आपल्या कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही. जगद्गुरु तुकोबाने मग प्रमाण सांगलं मी, पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा. आपल्या कोणाला त्रास झाला समजावं आपल्या खात्याला पाप पडलं, आपल्या उपकार झाला समजा आपल्या खात्यावर पुण्य पडलं. हे सोपं गणित आहे. मग सगळ्या मायबापाला विनंती करतो, आमचा देव कसा आहे, विठ्ठल हे दैवत भोळे, इतकं भोळा आहे, चाड काही न धरावी. त्याचं जर भावानं चिंतन केलं, त्याला दुसरं काहीच लागत नाही. काही नलगे एक भावची, आणि तुका म्हणे आन विठोबाची. भावानं जर चिंतन केलं, भावानं त्याला एक फळ द्या, भावानं त्याला एखादं बेलाचं पान द्या. एक बिल्व दळ चंदन आक्षदा, बिल्व दळ चंदन आक्षदा, बेलाचं पान, चंदन आणि अक्षदा. बरं हे जर भावानं टाकलं तर त्याचं फळ, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन,
उच्चिष्ट ते बोरे खाय बेलोनीची. भावानं जर बोर दिलं बेलाचं पान ठेवलं तरी चुकेल जन्माचे बंधन. विठ्ठल हे दैवत भोळे इतका देव भोळा आहे आणि त्या भोळ्या भगवंताचं एकदा सगळे मायबापू चिंतन करू. हात वरी करा सगळे जण असे सगळे जण करा सगळे 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 हो वा 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 अशी गोड टाळी वाजवता. आता काय करू आधी एकदा मर्दंगही नका आणि टाळही नका मला टाळीच ऐकू द्या आणि विठोब बारखुमाई म्हणले की एक टाळी टाका. हां एक हां एक जोरात हां विठोब बारखुमा असा तो भगवंत भोळा. फक्त भक्तीनं आणि भावानं त्याचं चिंतन करा. ते निश्चित मायबापू अनेक महात्म्यांचे आयसा भक्तीशी भुलला आणि नीच कामे करू लागला. तर अनेकाचे कामं केली. बरं अशा या भगवंताचं चिंतन करायला काही बंधन हात का? तू का माने भलत्या तू का माने भलत्या
सखल अशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. ज्याच्या चित्तात विठ्ठल आला तो धन्य, नाही तर विठ्ठल चित्ती तो शुद्ध. दोन्ही होते धन्य. मायबाप एक लक्षात ठेवा. पण ज्यांच्या ज्यांच्या चित्तामध्ये मालक आले, चोखोबऱ्या धन्य, गोरोबा काका धन्य, जगद्गुरु तुकोबारा धन्य, माऊली धन्य, जनाबाई महाराज. हो, ज्यांच्या चित्तात मालक आला तो धन्य दादा. तुका म्हणे भलत्या याती विठ्ठल चित्ती तू धन्य. आणि ते चित्तात जर आणायचं असेल तर सतत नामचिंतन करा. नामचिंतनाने मायबाप याच्यातला मल, याच्यातला विक्षेप, याच्यातला आवरण सगळं गेलं की येवोनी गोपाळ राहे तेथे, आणि तो धन्य होतो. म्हणून मायबाप एक लक्षात ठेवा. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी. माझ्या वाणीतून उपशब्द गेली असतील, काही खोचक कोणाला वाटला असेल, लेकरून मला माफ करा. सुंदर सुयोग समस्त गावकऱ्यांनी मंडळांनी घडून आणला. आदरणीय आमचे दादाराव बुवा, हे सुंदर भजनी मंडळ, कामाजी बुवा घ्या, माऊली घ्या, मायबापू शिवाजी बुवा घ्या, हो मायबापू नांदापूरकर घ्या, आणि त्यांचे चिरंजीव गोड मृदंग वाजवला. एकदा टाळी वाजवा दादा, एक लक्षात ठेवा. हो, इथला होय का? मला वाटलं दादाराव बुवाचा. वा, कुठलाही असू द्या, जबरदस्त आहे दादा. टाळी वाजवा त्याच्यासाठी एकदा, या लेकरासाठी. हो, दादाराव बुवाचा आहे, असाच एक पोरगा आहे ना. हो हाय, वा गोड. काय नाव बाबा तुझं? विशाल. वा, तू विशालच होणारच, त्याच्यात काही वाद नाही दादा, एक लक्षात ठेवा. गोड मायबापू. आताच इतकं वजन आहे हातात, तर पुढे चालून तर खूपच वजन येईल दादा. वा, गोड विशाल मायबापू. निश्चित तुझ्या हातानं असा मस्त मृदंगाची सेवा घडू दे, हीच पांडुरंग चरणी आपण प्रार्थना करू. म्हणून मायबापू झालेली सेवा पुनश्च एकदा समस्त गावकरी मंडळ यांच्या चरणी माझ्या वाणीला इथंच विराम देतो दादा. नामचिंतन करा मायबापू. भजन आणि कीर्तन म्हणजे काय तुम्हाला एका वाक्यात सांगतो. आदत बुरी सुधारले बस हो गया भजन, मन की तरंगे मारले बस हो गया भजन. तू कहाँ से आया